झी 24 तास एक पाऊल पुढे। सिंहगडावरच्या कल्याण दरवाजाच्या बुरुजांचा काही भाग कित्येक दिवसांपासून ढासळलेल्या अवस्थेत आहे। या दरवाजाचा काही भाग ढासळलाय। पुरातत्व खात्याच्या लाल फितीमध्ये बुरुजांच्या दुरुस्तीचं काम अडकलेलं आहे। वारंवार पाठपुरावा करून सुद्धा पुरातत्व खातं किंवा शासनाचा कुठलाच विभाग त्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीये। इतकंच नाही तर दुर्गाप्रेमींनाही बुरुजांची दुरुस्ती करण्यास मनाई करण्यात आली होती। या ठिकाणी स्वतःहून काही केल्यास पोलीस कारवाईचा इशारा पुरातत्व खात्याकडून देण्यात आला होता। मात्र आज सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हा आदेश झुगारला आणि कल्याण दरवाजाच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलेलं आहे। त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। शौर्यशाली इतिहासाचं प्रतीक असलेल्या सिंहगडावर आज एक अनोखी मोहीम राबवली जाते। सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते या ठिकाणी युद्ध पातळीवरती झटतायत। खरं तर याला युद्ध पातळीवरती यासाठी म्हटलंय की एकीकडे पावसाळी वातावरण आहे, रस्ते निसरडे झाले आहेत आणि दुसऱ्या बाजूला सरकारी पातळीवरती या मोहिमेला विरोध होतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे कार्यकर्ते सिंहगडाचा कल्याण दरवाजा दुरुस्तीचं काम त्यांनी या ठिकाणी हाती घेतलंय आणि गेल्या बरेच दिवसांपासून प्रलंबित असलेलं हे काम इतिहासाची जपणूक करण्याच्या दृष्टिकोनातून करावयाचं हे काम केलं जात नव्हतं आणि म्हणून त्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्या या मावळ्यांनी स्वतःच या ठिकाणी या कल्याण दरवाजावरती चढाई सुरू केलेली आहे। या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजमगुंडे आहेत। श्रमिक, मला सांगा, अतिशय कष्टमय परिस्थितीमध्ये आपले सहकारी मावळे या ठिकाणी कल्याण दरवाजाच्या दुरुस्तीचं हे काम हाती घेतलं। सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ठेवलेले आहे किंवा महाराष्ट्राचे संचालक सहाय्यक संचालक विहन कांबळे यांनाही आम्ही सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने 12 जुलै रोजी निवेदन दिलं होतं आणि त्यांना आम्ही सांगितलं होतं की या कल्याण दरवाजाची बाजू अत्यंत वाईट स्थितीमध्ये आहे आणि आपल्या राज्य पुरवठा खात्याच्या माध्यमातून या किल्ल्याची आपण डागडुजी करावी। त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं होतं की 7 दिवसाच्या आत आपण हे बांधकाम सुरू करावं असं आम्ही त्यांना विनंती केली होती। पण 8 दिवस झाले तरी त्यांनी कुठलीही या बाबतीमध्ये भूमिका व्यक्त केली नाही किंवा कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही आणि सह्याद्री प्रतिष्ठानला त्यांनी तसं कुठलंही पत्र दिलं नाही किंवा आम्ही लवकरच या किल्ल्याचं बांधकाम आम्ही करणार आहोत असं कुठलीही भूमिका त्यांनी आमची घेतली नाही। म्हणून आम्ही आमच्या स्वयं खर्चानं म्हणजे आमची जी काही आमची टीम आहे किंवा आमची जी काही आमच्यावर दुर्गप्रेमी आहेत या सर्वांच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी आज ही दुर्ग संवर्धन मोहीम किल्ले सिंहगडाच्या कल्याण दरवाजासाठी आम्ही सुरू केलेली आहे। अगदी खरं आहे। म्हणजे खरं तर श्रमिक गोजमगुंडे आणि त्यांचे जे मावळे सहकारी आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे खूप प्रयत्न झाले, सरकारी पातळीवरती पाठपुरावा झाला, मात्र काही दखल घेतली गेली नाही। सामान्य जनतेनं देखील या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं अशीच अपेक्षा। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, सिंहगड, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।